नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या. तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल व्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज मी आलेली आहे पुण्यात. कुठे एक्झॅक्टली तर कर्वेनगर येथे. काय दाखवणार आहे मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये, तर महेश्वरी साडीचं कलेक्शन दाखवणार आहे. प्युअर इरकलचं कलेक्शन मी दाखवणार आहे. यांच्याकडे ठराविक महेश्वरी साड्यांवरती डिस्काउंट ऑफर असतात आणि त्याचसोबत काय नवीन कलेक्शन आलेलं आहे साड्यांमधलं ते आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. मकर संक्रांती स्पेशल सुद्धा महेश्वरी साड्यांचं कलेक्शन आज आपण पाहणार आहोत. एवढंच नाही तर अजून बरंच काय आहे, मी शॉर्टमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगून दिले की आज आपण काय बघणार आहोत. ही खरेदी जर करायची असेल तर मग कुठे करणार आहोत ते सांगते. आता मी आहे कर्वेनगर येथे. एक्झॅक्टली कोणाकडे आपण ही खरेदी करतोय तर सुहासिनी पाठक असं त्यांचं नाव आहे, जे न्यू लुक्स या ब्रँडला रन करतात आणि त्यांचं हे होम बेस्ड बुटीक आहे. पण तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या घरी जाऊन व्हिजिट करू शकता आणि महेश्वरी साड्यांची खरेदी करू शकता. येऊयात ऍड्रेसवर. कर्वेनगरमध्ये एक्झॅक्टली कुठे तर सिटी प्राईड कोथरूडच्या पुढे आला तर पुढे आल्यानंतर मीनाताई ठाकरे नगर असा बोर्ड तुम्हाला दिसेल. त्या बोर्डच्या म्हणजेच आतमध्ये गल्लीत आला तर गल्लीत आल्यानंतर तुम्हाला संकल्प कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असं बघायला मिळेल आणि ह्या सोसायटीमध्ये आपल्याला जायचंय. संकल्प या बिल्डिंगमध्ये A46 आणि 47 म्हणजे 6 फ्लोअरला 46 आणि 47 असा त्यांचा फ्लॅट नंबर आहे. जास्त वेळ वाया न घालवता लवकरात लवकर त्यांच्याकडचं कलेक्शन बघूया. कम मंडळी, आपण आलेलो आहोत न्यू लुक्स या ब्रँडला भेट द्यायला आणि सुहासिनी पाठक ताई आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. तर मी प्रेक्षकांना सांगितलं आहे की आज आपण महेश्वरी साड्या पाहतोय. त्यासोबत संक्रांत स्पेशल साड्या बघणार आहोत आपण आणि इरकलही बघणार आहोत. राईट, तर कुठून सुरुवात करतोय आपण? पहिले तुझं खूप खूप स्वागत न्यू लुक थँक्यू. स्टोअर मध्ये. आपण सुरुवात करतोय. मी जी साडी नेसली मागच्या व्हिडिओमध्ये मी हीच साडी नेसली होती. राईट. मुद्दाम आज हीच साडी नेसली कारण याच्यामध्ये नवीन कलर्स आलेत. ओ वाव, मस्त. कोणकोणते कलर्स आपल्याला बघायला मिळतील? हा मरून कलर आहे. ह्याच्यामध्ये पैठणी बॉर्डर आहे. साडीवरती अशी रुई फुल बुट्टी म्हणतात याला, ही बुट्टी येणार आणि पदरावरती गुलाब फुल बुट्टी येणार. वा, मस्त. त्याच्यामध्ये हा ट्रेंडिंग कलर आहे. हा पण किती सुंदर. तो थोडा रस्ट मध्ये जातो ना. व्हेरी नाईस. मरून मध्येच ही एक वेगळी शेड आहे. नंतर ही मी उघडून दाखवणार आहे कारण ती ब्लॅक आणि रेड साडी आहे. ओ ओके, म्हणजे संक्रांत स्पेशल यूज करू शकतो आपण. मस्त. ब्लॅक साड्या तर आपण बघणारच आहोत, पण ही या मी नेसलेली साडी आहे त्यामध्येच ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन मध्ये आहे. अरे वा, हे किती सुंदर दिसतंय. म्हणजे महेश्वरी साड्यांमध्ये जे छोटे बुट्टी असतात ना ते खूप उठावदार दिसले पाहिजेत. तशीच एकदम साडी आणि हळदी कुंकवाला वगैरे नेसायला परफेक्ट ऑप्शन आहे. काय रेंज मध्ये जातात या साड्या? ही साधारण 5 ते 6 हजारच्या रेंज मध्ये आहे. ओके. आणि हे सगळं प्युअर बघतोय आपण? प्युअर हँडलूम साड्या. हँडलूम साड्या. ऍक्च्युली खूप जण कमेंट करतात की ताई जरा महाग वाटतायत, पण हँडलूम म्हणजेच काय तर हातमागावर बनवलेली विणलेली साडी. त्याला वेळ जातो, हे पॉवरलूम नाही आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. त्यामुळे डुप्लिकेट साड्या बऱ्याच मिळतात जे स्वस्त असतात, जे तुम्हाला ऑनलाईन इझिली मिळू शकतात. पण प्युअर महेश्वर शहरात तयार होणारी महेश्वरी साडी हँडलूम वाली तीच तुम्हाला इथे मिळतीये, जी प्युअर आहे. त्यामुळे तुम्हाला त्या प्रत्येक जरीची, प्रत्येक धाग्या दोऱ्याची तेवढी शाश्वती आहे. नक्की. म्हणून कारण हे मी स्वतः विवर्स कडून आणते. हो ना. स्वतः जाऊन. त्यामुळे तुम्हाला ही साडी खात्रीची मिळणार माझ्याकडे. आणि याच्यामध्ये एक धागा प्युअर सिल्कचा असतो, त्यामुळे त्याची रेंज जास्त असते. ऑफकोर्स. त्यामध्येच हा एक बॉटल ग्रीन, हा पण मोस्ट डिमांडिंग कलर आहे. हो, किती सुंदर, मस्त वाटतोय तो. नंतर हा कलर आहे, हा मी बनवून घेतलेला आहे. युजली पर्पल किंवा ब्लू बरोबर रेड कॉम्बिनेशन येतं. हा, ते ब्लू आणि पिंक कॉम्बिनेशन. वा, दिस इज प्रिटी. मागच्या वेळी पण खूप जणांना आवडलं होतं. हो, हा कॉम्बिनेशन सुंदर आहे. बऱ्याच जणांची ऑर्डर पण होती या कलरची, त्यामुळे ह्या कलर कॉम्बिनेशन आम्ही रिपीट केलेलं आहे. क्लास वाटतंय हे, मस्त. आणि ह्याची बॉर्डर वगैरे ना एकदम पारंपरिक लुक आहे. या साड्या तुम्ही लग्नाला नेसली, माहेश्वरी साडी जर तुम्ही लग्नाला नेसली तर तुम्ही नक्कीच उठून दिसणार आहात. सगळ्यांपेक्षा वेगळे हटके साडी आहे ही. परत ब्लॅक आणि रेड मल्टिपल पीसेस असतात आमच्याकडे. ओके. कलर्स मध्ये वाईन आणि मरून. ओ, डार्क सोबत डार्क कॉम्बिनेशन. व्हेरी नाईस. सध्या वाईन कलर ट्रेंडिंग आहे. अगदीच. हो. आणि हे ब्राईड साठी तर मस्तच आहे. आणि त्याचसोबत आता संक्रांत म्हटल्यानंतर बऱ्याच ज्या नवीन नवरी आहेत त्यांच्यासाठी पहिली संक्रांत असेल तर त्यावेळेला हळदी कुंकवाला नेसायला सुद्धा परफेक्ट ऑप्शन आहे. साडी. मस्त. हा कलरच काय कमाल वाटतोय.
ग्रेट. आणि या सिंगल कलरची साडी असेल तर त्याला त्याच कलरचं रनिंग ब्लाउज येतं. ओके. आणि कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये साडी असेल तर पदराच्या कलरचा ब्लाउज पीस मिळणार. येतो. ओके ओके ग्रेट. व्हॉट नेक्स्ट? हे खूप छान कलर कॉम्बिनेशन नवीन आहे. पेस्टल मध्ये. लाईट. येस. खूप जणांना डार्क कलर नको, आता तेच कलर झाले खूप जरीच्या साडीमध्ये. बरोबर. हो. म्हणून मग हे पेस्टल शेड मध्ये. वा, मोती रंग आणि त्याच्यासोबत लाईट म्हणजे बेबी पिंक कलरचा पदर, काठ आणि महत्वाचं बुट्टी पण बघा. तुम्हाला 2 रंगात आहेत, एक गोल्डन मध्ये आहे आणि एक त्याचसोबत रेशीम मध्ये आहे. वा मस्त. जर मध्ये आणि एक रेशीम मध्ये रेशीम मध्ये. प्रॉपर. हो. किती छान. आणि याला पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येईल. अरे वा सुंदर. या पेस्टल शेडच्या साड्यांची रेंज काय जाते? हे सगळं 5 ते 6,000च्या रेंज मध्ये आहे. बरं, महेश्वरीची स्टार्टिंग रेंज 3,500 आहे. बरं, जे आपल्याकडे कलेक्शन आहे त्याच्यामध्ये हो आहे. आहे. ओके ओके. आहे. ते मी दाखवणार आहे. त्याच्यामध्ये आता भरपूर कलर्स आलेले आहेत. अरे वा मस्त. प्रिटी. आता जी पेस्टल कलरची दाखवली त्याच्यामध्ये हे कलर कॉम्बिनेशन आहे. दिस इज नाईस. साडी So, complete साडी अशी. लाल कलरची येणार. वा. आणि आपण ह्याला टर्न करून दाखवूयात. पदर आणि ब्लाउज हा येलो कलर मध्ये येणार. मस्त. सो ऍक्च्युली ही हळदी कुंकू साडी म्हणू शकतो अगदी आपण. हो. रेड आणि येलोला हळदी कुंकू साडीच म्हणतात, पण ते कॉम्बिनेशन दिसतं छान. हो अगदीच. सो लव्हेंडर कलर त्याच सोबत पेस्टल मध्ये. खूप सुंदर वाटतंय हे कॉम्बिनेशन पण छान आहे. खूप युनिक. सो अख्खी साडी तुम्हाला अशी दिसेल. पेस्टल लव्हेंडर मध्ये त्याच्यावरती तुम्हाला ब्ल्यू आणि गोल्डन असे बुट्टी आहेत आणि पदर मात्र तुम्हाला ब्ल्यू आणि साडी अशी लव्हेंडर मध्ये दिसणार. किती सुंदर. हे असे कॉम्बिनेशन खरं तर महेश्वरी साडीमध्ये नाही बघायला मिळत. सगळे डार्क कलर्स, व्हायब्रंट कलर्स बघायला मिळतात. पण आता बरेचसे यायला लागलेले आहेत आणि आवडतात पण ते कलर्स. आता हा प्रकार मी दाखवते. सिल्वर जरीमध्ये आहे. हा डिस्प्ले केलेला पीस आहे त्याच्यामध्येच. वा किती क्लास कलर आहे हा. सो एकदम मरून कलर ज्यांना अपेक्षित आहे त्यांच्यासाठी. आणि सिल्वर म्हणजे हे ऑक्सिडाइज ज्वेलरी ह्याच्यासोबत जाऊ शकते. याच्यावरती ऑक्सिडाइज किंवा सिल्वर ज्वेलरी तुम्ही वापरायला लागेल, पण खूप सुंदर ते दिसतं छान. त्याच्यामध्येच हा एक कलर आहे. वा. सो महेश्वरी म्हटलं तर एरवी कसं गोल्डन असेल किंवा काय अशी एक समज असते, पण इथे तुम्हाला सिल्वर आहे सगळं. सिंगल कलर मध्ये साडी येणार. वा. आणि सिंगल बुट्टी आहेत म्हणजे पदरावरती पण सेम बुट्टी आणि साडीचं जे मेन पार्ट आहे त्याच्यावरती पण सेम बुट्टी. मस्त. ह्याची काय रेंज जाते? सिल्वर जरीमध्ये आहे ते हे 4.5 ते 5.5च्या रेंज मध्ये आहे. बरं. सो आम्ही प्राइस रेंज सांगतोय मंडळी. इथे आलात तर तुम्हाला करेक्ट प्राइस काय आहे ती समजू शकते, कारण की बरंच प्रोडक्ट आहेत. प्रत्येकाची तंतोतंत प्राइस सांगणं आम्हाला शक्य नाहीये. त्यामुळे आम्ही अंदाज तुम्हाला बांधता यावा की काय कलेक्शन आहे, काय रेंज. राईट. त्याच्यासाठी म्हणून आम्ही हे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. हा पण खूप सुंदर कलर आहे. यामध्ये नेहमी वेगवेगळे कलर्स येतात सिल्वर मध्ये. वा. सो महेश्वरी साडी जर तुमच्याकडे असेल ही आधीपासून तर मग सिल्वर मध्ये नवीन आलेला आहे. सो हे तुम्ही तुमच्या वॉर्डरोब मध्ये नक्की ऍड करू शकता. हे खूप मस्त आहेत. मला ह्याचं ऍक्च्युली काठ वगैरे खूप आवडलं. काठाचा पॅटर्न खूप छान आहे याचा. ओ बॉटल ग्रीन. हे तर खूपच सुंदर आहे. कलर मस्त आहे हा. हा खूप जणांच्या आवडीचा कलर आहे. हे आय थिंक त्यांच्यासाठी पण बेस्ट आहे. लग्नसराईमध्ये साखरपुड्याला हिरवी साडी लागते, तर त्यावेळेला तुम्ही अशी सिंपल सोबर पण येट क्लासी दिसणारी साडी नेसू शकता साखरपुड्याला. सो ही बॉटल ग्रीन टिपिकल ग्रीन कलर असतो. ती पण नेसू शकते, तिची बहीण पण नेसू हो, आई वगैरे सगळेच नेसू शकतात. खूप मस्त वाटते हे. ग्रेट. सो हे झालं महेश्वरी साड्यांचं कलेक्शन. अजून काय नवीन बघतोय आपण? नवीन मी संक्रांतीसाठी महेश्वरी ब्लॅक मध्ये दाखवते. ओके डन. संक्रांत आता जवळ आली आहे. येस. वा. सो ब्लॅक अँड रेड नेव्हर गोज आउट ऑफ फॅशन. हे किती मस्त आहे. सो पदरावरती तुम्ही बघू शकता थोडे मोठे वेगळे बुट्टी आहेत आणि साडीवरती मात्र खूपच युनिक आणि अशी एकदम बारीक काम जर काम केलेली बुट्टी बघायला मिळेल, विच इज व्हेरी प्रिटी. आणि काठ पण ऍज युजल पारंपरिक आहे, पण हेवी आहे. बॉर्डर हेवी आहे याची, त्यामुळे साडी ती जास्त उठून दिसणार आहे. खूप क्लास वाटतंय. आपल्याकडे ब्लॅक ज्या साड्या आहेत त्यांची रेंज काय जाते? स्टार्टिंग रेंज 4,000 पासून स्टार्टिंग आहे ब्लॅक मध्ये महेश्वरी. ओके ओके. बेसिक रेंज मध्ये पण तुम्हाला महेश्वरी मिळणार ब्लॅक.
आणि थोडी बॉर्डर मोठी असेल तर 4 पासून स्टार्टिंग आहे. अच्छा, ओके. ज्यांना बुट्टी नकोय त्यांच्यासाठी प्लेन का पूर्ण? प्लेन. हा, अरे वा. सो हे बघा, पूर्ण प्लेन आणि एकदम नाजूक काठ म्हणतो ना, बारीक बरं. काठ जे आहेत तसे तुम्हाला काठ मिळतील. आणि साडीचा जो पदर आहे त्याच्यावरती लाइनिंग आहे. सो हे खूप मस्त आहे. ज्यांना काहीच नकोय नको. हा, साडीवरती बुट्टी किंवा काय, हो. त्यांच्यासाठी. ब्लॅक मध्ये बरंच कलेक्शन आहे. भरपूर कलेक्शन आहे. आता आपल्याला सगळं नाही दाखवता हो येणार, हो, पण स्टोअरला व्हिजिट केली तर सगळं बघता येईल ब्लॅक मध्ये अगदीच. collection. म्हणजे हो. वेळ काढून यावं लागणार आहे हो, हो, प्रेक्षकांना. नक्की. अच्छा, ही साडीवरती बघा अशी उठावदार गोल्डन बुट्टी बुट्टी. बघायला मिळेल तुम्हाला. आणि अगेन बुट्टी प्रत्येक साडीमध्ये ना तुम्हाला बुट्टी वेगवेगळी बघायला मिळेल. आणि ही जर आहे मस्त. आणि आणि ह्याचा ही याची टिपिकल खटाई बॉर्डर म्हणतात त्याला, टिपिकल ट्रेडिशनल ही बॉर्डर आहे, याला खटाई बॉर्डर असं म्हणतात. अरे वा, हे हो. बॉर्डर पण किती युनिक आणि हो. वेगळी वाटतेय जरा ह्याची. छान दिसतेय, मस्त. सो ब्लॅक अँड रेड कॉम्बिनेशन मध्ये आपण बऱ्याच साड्या बघितल्या, पण प्रत्येक साडीवरती बुट्टी, त्याचं बॉर्डर थोडं वेगळं आहे. आता ही सिंगल ब्लॅक कलर मध्ये साडी आहे, पण बॉर्डर याची खूप वेगळी आहे. बॉर्डर अरे आणि वा. बुट्टी किती छान. हो, बॉर्डर वरती तुम्हाला पर्पल कलर बघायला मिळेल. हो. ऍक्च्युली गंगा जमुना आहे का हे? नाही 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 नाही, हे तसंच आहे. फक्त हो. वरती छोटी बॉर्डर, border. खालती मोठी बॉर्डर. आणि बॉर्डर बघा किती उठावदार वाटते. म्हणजे साडीचा लुकच त्याच्यावर बॉर्डर मुळे मस्त. सो जेव्हा हे नेसतात ना, जेव्हा पदर घेतो आपण, तेव्हा तिची बॉर्डर येते, त्याच्यामुळे त्याचा जो लुक आहे ना साडीचा, तो जास्त उठून दिसेल. सुंदर. आणि आता मी ह्या ब्लॅक कलरच्या दाखवते, पण याच्यामध्ये कलर्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. अच्छा, ज्यांना ओके. ब्लॅक नको आहे त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये कलर्स पण मिळतील. हे पण खूप छान असं कॉम्बिनेशन आहे. ब्लॅक आणि ग्रीन. पॅरेट ग्रीन आहे. नाईस. ऍक्च्युली महेश्वरी साड्या इतक्या सॉफ्ट असतात, कधी कधी लोकांना असं वाटतं की त्या एकदम हार्ड असतील किंवा तर वापरायला नाही, नेसायला अवघड असतील. नाही. पण तसं नाही. जेव्हा तुम्ही प्युअर हातमागावरचीच महेश्वरी घेता ना, तेव्हा तुम्हाला त्याची प्युअरिटी कळून येते. हाताला तुम्ही जेव्हा फॅब्रिक फील करता तेव्हा तुम्हाला अंदाज बांधता येतो. लाईट वेट असतात महेश्वरी हो, साडी आणि अगदीच. नेसायला खूप सोप्या. खूप सोप्या असतात. सोप्या. मस्त वाटतंय हे. हो. हा कॉम्बिनेशन आवडलाय मला, हो. ग्रीन आणि हे मस्त. बऱ्याच जणांचा ब्लॅक हा फेवरेट कलर असतो. हे ब्लॅक आणि ग्रे कॉम्बिनेशन मध्ये आहे. अरे वा, याची बॉर्डर पण वेगळी आहे. हा, हे रेशीम मध्ये बॉर्डर आहे याची. हो, सॉफ्टनेस जाणवतोय हो. त्याचा लगेच. सुंदर. सो ही अगेन साडी पूर्ण प्लेन, पण पदर बघा किती युनिक आणि वेगळा वाटतो. जे कॉर्पोरेट वर्किंग आहे त्यांच्यासाठी परफेक्ट साडी असू शकते. हो. संक्रांतला वगैरे सेलिब्रेशन असतं ऑफिसमध्ये, तेव्हा तेव्हा नेसून जायला नेसू मस्त आहे. शकता. हो. आणि याला ब्लाउज येईल ग्रे कलरचा. अच्छा, तो ग्रे कलरचा कलरचा ब्लाउज. ब्लाउज. मस्त. आता ही एक ब्लॅक आहे. याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये कलर्स बघितलेले आहेत, पण मी आज Okay. स्पेसिफिक ब्लॅक दाखवते. कलर्स अवेलेबल आहेतच याच्यामध्ये, बर. कारण ही साडी पण खूप आवडते सगळ्यांना. वा. सो ही ऍक्च्युअल मध्ये जी टिपिकल पारंपरिक महेश्वरी असते त्याचा लुक आहे प्रॉपर ह्याच्यामध्ये. खूप क्लास वाटते. आणि गोल्डन मेन म्हणजे सगळं सणासुदीला वापरता येईल अशा अशी, पद्धतीची. हो. मस्त. हेवी रेंज मध्ये आहेत या माहेश्वरी टिश्यू आहेत. अच्छा, महेश्वरी टिश्यू. टिश्यू म्हणजे Okay. याच्यामध्ये सिल्क, कॉटन आणि जर जास्त असते. अच्छा. ज्यावेळी माहेश्वरी साडीमध्ये जर जास्त येते त्यावेळी त्याला टिश्यू साडी म्हटलं जातं. अच्छा, बर. तर याच्यामध्ये बेसिक रेंज आहे साधारण 4 पासून स्टार्ट आहे. ओके. वा, हेवी पदर येणार. मस्त हेवी याचा- पदर आहे. ह्याच्यामध्ये लाईन्स आहेत, त्याचसोबत आतमध्ये जरची पूर्ण डिझाईन केली गेली आहे. आणि कम्प्लीट साडी मात्र तुम्हाला अशी दिसेल. सो ह्याच्यामध्ये टिश्यूचा जो एक शाईन असते किंवा हो. ग्लेज असतं ते जास्त तुम्हाला या साडीमध्ये बघायला मिळेल. मस्त. हे लग्न, रिसेप्शन त्याच्यासाठी युज करायला स्पेशली छान. रिसेप्शन साठी या साड्या जास्त छान दिसतात, कारण वा. रात्रीच्या फंक्शनला जर जास्त असलेली हा. साडी जास्त छान दिसते. त्याच्यामध्ये हा एक कलर आहे. वा, रेड आहे. देन त्यानंतर तुम्हाला असं पिंक मिळणार आहे. खूप छान आहे हे. आणि हा व्हाईट आणि रेड. क्रीम, साधारण ऑफ व्हाईट आणि रेड. अरे वा, हा तर खूपच म्हणजे रनिंग कलर पैकी एक आहे. सो हे बऱ्याच जणांना हे कॉम्बिनेशन पण खूप आवडतं. हो. मस्त.
पदर ही खूप सुंदर आणि खूप एलिगंट डिझाईन आहे. सो त्यामुळे एकदम असं भरून काहीतरी डिझाईन केलेत असं नाही. एकाच फ्लो मध्ये तुम्हाला पदर दिसेल आणि त्याचे डिझाईन आणि सगळ्या गोष्टी खूप कॉमन आणि खूप सिम्पल ठेवल्यात त्यांनी. त्यामुळे अजिबात हेवी काही भरजरी काम केलं नाहीये. त्यामुळे साडीचं जे एलिगंट लुक आहे ते तसंच टिकून आहे, ते महत्वाचं. ही साडी महेश्वरी मध्येच आहे. याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे, नवीन आलेलं कॉम्बिनेशन आहे. वा. सो मस्टर्ड, प्रॉपर मस्टर्ड शेड आहे आणि नेव्ही ब्ल्यू कलरचा पदर आहे आणि महत्वाचं एकदम नाजूक जी काठ असते ना तसं, म्हणजे कधी कधी ह्या साडीला बॉर्डरलेस पण म्हटलं जातं. का तर मोठं काठ नाहीये त्याला, एकदम सिंपल आणि छोटी मोठी एकदम सिंपल सोबर साडी आहे. काय रेंज जाते या साडीची छोटी बॉर्डरची? 3.5 ते 4.5च्या रेंज मध्ये आहे. बरं. याच्यामध्ये साधारण 10 ते 15 कलर्स अवेलेबल आहेत. सिंगल कलर येतील आणि कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये पण येतील. वा, मस्त, ग्रेट. ही साडी दाखवते मी, महेश्वरी कोटा विविंग मध्ये टिश्यू साडी आहे ही. ओके. काही जणांना ऑफ व्हाईट साडी आवडतेच. हो. याला तुम्ही याच्यामध्ये ब्लाउज आहेच, ब्लाउज पीस तो वापरू शकता, अदरवाईज तुम्ही कॉन्ट्रास्ट पण घालू शकता. किती छान. आणि व्हाईट कलर लागतो तो मुंजीच्या भिक्षावळीसाठी लागतो. बर. तर त्यांच्यासाठी पण माझ्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. व्हाईट आहे, व्हाईट रेड आहे, ऑफ व्हाईट आहे. वा, म्हणजे डार्क, पेस्टल, लाईट सगळे शेड्स मिळतील. किती छान, मस्त. इथे तुम्ही बरंच कलेक्शन लावलंय, सो इथल्या साड्यांपैकी थोडी माहिती द्या. हा पॅटर्न आपण बघितला, हा नवीन पॅटर्न आलेला आहे. ओके. बॉर्डर आणि बुट्टी आम्ही बनवून वेगळी. घेतलेली आहे. अरे वा. आणि हे लाईन्स दिसत आहेत ते रास्ता माहेश्वरी म्हणून पूर्वीपासून जी ओळखली जाते, तर त्याच्यावरती अशा लाईन्स असतात. ओके. आणि त्याच्यावरती आता बुट्टी आणि बॉर्डर आहे. वा, मस्त. याच टाईप मध्ये आमच्याकडे व्ही बुट्टी आणि अशी बॉर्डर आणि सेम असं रास्ता पॅटर्न येईल. त्याच्यामध्ये पण भरपूर कलर्स आहेत, म्हणजे माझ्याकडे व्हरायटी भरपूर आहे महेश्वरी मध्ये. येस. आता ही टिश्यू मध्ये स्टार्टिंग रेंज मध्ये आहे. याच्यामध्ये पण कलर्स आहेत, 10 ते 12 कलर्स आहेत. ही काजू बुट्टी मध्ये आहे. किती छान, आणि मटेरियल किती सॉफ्ट आहे, महत्वाचं. ग्रेट. हा सध्या ऑरेंज कलर ट्रेंड मध्ये आहे. हो. छोटी बॉर्डर आणि मोठी बॉर्डर, वरच्या बाजूला छोटी बॉर्डर, खालच्या बाजूला मोठी बॉर्डर. व्हेरी नाईस. तर या पॅटर्न मध्ये साधारण माझ्याकडे 15 ते 18 कलर्स आता अवेलेबल आहेत. अरे वा, छान. नंतर हा टिश्यू मध्ये पॅटर्न आहे. थोडा त्याला धूपछावचा शेड येतो, म्हणजे थोडा ग्लेज बदलतोय, कारण त्याच्यामध्ये जर जास्त आहे. बर. त्यामुळे त्याला तो शेड, धूपछावची शेड येते. ग्रेट. याची बॉर्डर पण खूप छान आहे. खूप मोठी नाही, खूप छोटी नाही, अशी बॉर्डर आहे. छान. आता हा रेड तर मोस्ट डिमांडिंग आहे. हो, पण त्याच्यावरती मोठे बुट्टी आहेत ना. हा नवीन पॅटर्न आलेला आहे मोठ्या बुट्ट्यांचा. ही बुट्टी पदरावरती येणार. ओके, म्हणजे साडीवर छोटी बुट्टी येणार. बर. खालती पण बऱ्यापैकी मस्त कलर्स लावलेले आहेत. सगळ्यांमध्ये तुम्हाला कलर्स मिळतील. हा किती व्हायब्रंट आणि किती वेगळा कलर वाटतोय. सो महेश्वरी साडीमध्ये खूप युनिक कलर ऑप्शन्स पण आहेत. मस्त. हा पण येलो आणि पिंक खूप आवडणारा कलर आहे, खूप जणांना आवडतो. आणि हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. पिंक असलं तरी ते डिसेंट आहे एकदम. अगदीच मस्त, ब्राईट नाहीये. बरं ताई, इथे पण बरंच कलेक्शन ठेवलंय, तर इथल्या साड्यांमधलं एखाद दोन कलेक्शन दाखवते. हा एक नवीन पॅटर्न आलेला आहे. शेडेड साडी म्हटलं तरी चालेल याला, कारण याच्यामध्ये ओहो किती छान, म्हणजे ग्रीन आणि ब्ल्यू असे शेड आहेत प्रॉपर. हे आता आपल्याला वेगळे दिसत आहेत, पण ज्यावेळी ऍक्च्युअल आपण साडी नेसतो त्यावेळी दोन्ही कलर मध्ये दोन्ही कलरची शेड येणार आहे. अरे वा, मस्त, खूपच छान वाटते ही साडी. आणि महेश्वरी मध्ये खरं तर असे पॅटर्न्स आणि हे डिझाईन ऑप्शन खूप युनिक वाटतात. हो, मस्त. काय रेंज जाते या साड्यांची? याची 4.5 ते 5.5च्या रेंज मध्ये आहे. बर. याच्यामध्ये हे कलर्स अवेलेबल आहेत, इथे आहेत ते सगळे. अरे वा, सो व्हायब्रंट कलर ऑप्शन्स आहेत इथे. जसं मंडळी मगाशी आम्ही सांगितलं की आम्ही खूप कमी व्हरायटी दाखवतोय, तुम्ही स्टोरला भेट दिली तर अजून बरीच व्हरायटी इथे तुम्हाला बघता येईल. ग्रेट. अजून काय बघता येईल इकडे? हा आता सध्या मुलींमध्ये खूप चालणारा पॅटर्न आहे. छान वाटतंय हे. ही बुट्टी आहे, व्ही बुट्टी आणि व्ही बॉर्डर. वाव. आणि रेड कलर. मस्त, खूपच छान वाटतंय. आणि एकदम नाजूक बॉर्डर, काही त्यामध्ये जास्त वर्क वगैरे नाही, सिम्पल सोबत डिसेंट लुक ठेवण्याचा प्रयत्न.
खूपच छान आहे हे. ऍक्च्युली हा कलरही मस्त खूप वाटतो ना, छान आहे. हो, दिसताना छान दिसेल ना नेसल्यावर. Yes. खूप सुंदर व्हायब्रंट कलर आहे. आणि मस्त. आता मुली खूप माहेश्वरी साडी मागतात की हो माहेश्वरी साडी मला पाहिजे, आणि त्या कॅरी पण खूप छान हो करतात. अगदीच. त्यातले हे त्यामध्ये रंग हे का सगळे कलर्स आहेत. किती युनिक कलर आहे हा. बघा. पर्पल कलर जो प्रॉपर एक शेड असतो पर्पल कलरचा, तर तो प्रॉपर पर्पल शेड आहे. त्यानंतर हा पेस्टल कलर आहे. पेस्टल कलर पण आहे. सो बऱ्यापैकी शेड्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. सही. एक नवीन पॅटर्न घेऊन आलोय आम्ही माहेश्वरी मध्येच. हो बुट्टी वेगळ्या बुट्टी. त्याच्या हो हो. आणि पदर पण एकदम ह्याचा आहे प्रॉपर. अरे वा. सो हे बघा, महेश्वरी साडी हवी आहे पण ती भरजरी असली पाहिजे अशी जर इच्छा असेल तर त्यांच्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन आहे. मस्त फुला पानांची बुट्टी आहे बुट्टी, त्याच्यावरती आणि पदर मात्र खूप डिसेंट ठेवलाय त्यांनी. एकदम प्रॉपर तो टिश्यूचा लुक टिश्यू. देतोय. हो. ग्रेट. याच्यामध्ये सिंगल कलर येतील आणि कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये पण येतील. बर, काय रेंज जाते ह्याची? याची 5.5 ते 6च्या रेंज मध्ये आहे. ओके, मस्त वाटतंय पण हे. दिस इज नाईस. हा एक आम्ही नवीन पॅटर्न करून घेतलेला आहे. कलर पण नवीन आलेले आहेत आता. वा. सो अगेन तुम्हाला थोडा वेगळा कलर आणि थोडा वेगळा शेड हवा असेल ग्रीन मधलाच, तर हे असं काही निवडू शकताय. खूप छान वाटतंय. गिफ्टिंग साठी परफेक्ट आहे, मेहंदीसाठी सुंदर आहे. मस्तच. नाईस. याच्यामध्ये हे सगळे कलर्स आहेत. वा, ते खूप सुंदर आणि व्हायब्रंट कलर्स तुम्हाला बघायला मिळतील त्यामध्ये. ग्रेट. तर इथे सगळं ऑलमोस्ट आपण महेश्वरी साड्यांचंच कलेक्शन बघतोय. मस्त. आता तुम्ही म्हणालेलात की आपल्याकडे नवीन कलेक्शन मध्ये इरकल आलेला आहे, राईट? सो मला इरकल साड्यांचं कलेक्शन बघायला दाखवते. आत्ताच मी इरकलला स्वतः गेले होते. अरे वा. मी स्वतः जाऊन विवर्स कडे माहेश्वरीची जशी करते आणते साड्या, तसंच मी इरकलला पण गेले होते आणि तिथून साड्या घेऊन आले मी आता. म्हणजे अगदी प्युअर इरकल बघायला मिळणार. त्यामध्ये बेसिक पासून प्युअर सिल्क पर्यंत सगळी रेंज आहे. हो, सगळी व्हरायटी. चला बघूया त्याची व्हरायटी. आता आपण इरकलचं कलेक्शन बघणार आहोत. तर ऑलमोस्ट इरकलचं बरंच कलेक्शन आणलेलं आहे. म्हणजे नेहमी जेव्हा मी येते तेव्हा महेश्वरी साड्यांमध्ये बरंच कलेक्शन बघते, पण इरकल नव्याने एवढं आणणं म्हणजे हे कमाल आहे. मला बघायला मी खूप एक्साइटेड आहे काय नवीन असणार आहे त्यात. महेश्वरी सारखंच यावेळी इरकलचं पण भरपूर कलेक्शन आहे. यामध्ये हँडलूम आणि वोन असे 2 प्रकार आहेत. ओके. आता ही हँडलूम इरकल आहे. हँडलूम इरकल. विस्कोस फॅब्रिक येणार याचं. ही वॉशेबल आहे. सो हे अशीच असणार आहे कम्प्लीट साडी. हो, साडी पूर्ण अशी असणार आहे. मस्त. आणि काय रेंज जाते आपल्याकडे स्टार्टिंग? याची साधारण 2,500 ते 3,000च्या रेंज मध्ये. 2.5 ते 3.5. 2.5 ते 3.5. हँडलूम. हँडलूम आहे, विस्कोस मध्ये आहे. याच्यामध्ये बॉर्डरचा पॅटर्न वेगळा येतो. याला आता चिक्की पारस बॉर्डर म्हणतात. अच्छा. येस. ह्या सगळ्या बॉर्डर्सची नावं मी पण ऐकतेय, पण माझा अभ्यास तेवढा नाहीये. पण तरी हे सगळं इरकल मध्ये फार महत्वाचा विषय ठरतोय. टोप पल्लू आणि चिक्की परस बॉर्डर, आणि त्याच्याबरोबरच ही एक बॉर्डर येते. याला गायत्री बॉर्डर म्हणतात. हो, ह्याला गायत्री. म्हणजे हे जे 2 लाईन्स आहेत ना आणि मध्ये जो गॅप असतो ह्याला गायत्री बॉर्डर असं म्हणतात. मस्त. आणि हा शेड किती सुंदर आहे. हो. याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. बघू आता आपण काय काय दाखवता येतं ते. ही प्युअर कॉटन हँडलूम इरकल आहे. प्युअर कॉटन आणि नवीन प्रकार आहे हा. विविंग पॅटर्न खूप वेगळा आहे. हो, ऍक्च्युली ह्याच्यावरती हे जे विविंग आहे ना ते जाणवत आहे की हे ऍक्च्युली जे विणलं गेले ते प्रॉपर दिसतंय ह्याच्यामध्ये. हे थ्रेड्स मस्त. आणि छोटी बॉर्डर येईल याच्यात. सुंदर वाटतंय. याच्यामध्ये कलर्स आणि वेगवेगळे पॅटर्न्स अवेलेबल आहेत. हा त्यामधलाच प्युअर कॉटन मध्येच ही साडी आहे. वा, ब्लॅक मध्ये. सी अगेन संक्रांत स्पेशल तुम्ही ह्याचाही वापर करू शकता आणि ऑफिस साठी पण या यूज. सुंदर. आता हा इरकल मधला हा सगळ्यात जास्त चालणारा पॅटर्न आहे. याला हे कर्नाटकामधलं आपल्याकडे याला कशिदा वर्क म्हणतात. हो, कर्नाटकात याला कसुती वर्क म्हणतात. कसुती एम्ब्रॉयडरी. वा, खूप सुंदर वाटते ही पण साडी. आणि कम्प्लीट साडीवर तुम्हाला असे मोराचे आणि त्याचसोबत फुलांचे असे बुट्टी बघायला मिळणार. आणि आपण आता या साडीचा पदर बघू. येस. मी पकडू इकडनं. वा,
किती क्लास वाटतंय. आणि हे सगळे हँडलूम साडीज आहेत की? वॉन साडी आहे ही. अच्छा, ओके. याची रेंज एकदम म्हणजे सगळ्यांना परवडणारी अशी रेंज आहे याची. काय रेंज? साधारण याची 1,000 पासून चालू होते साडी ही. 1,000 रुपयांपासून? ओन साड्या आहेत ह्या आणि यामध्ये काही वॉशेबल पण आहेत. आता याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येईल. वा, मस्त. आणि हा पट्टी पल्लू येईल. सुंदर वाटतंय हे. सो 1,000 रुपये स्टार्टिंग रेंज पासून यांच्याकडे इरकल साड्यांचं कलेक्शन आहे. 1,000 ते 1,500च्या रेंज मध्ये स्टार्टिंग आहे. नंतर त्याच्यामध्ये हे सगळे कलर्स आहेत. लाईट कलर्स पण आहेत आणि डार्क कलर्स पण आहेत. वा, हे पेस्टल शेड्स पण आहेत. सो पेस्टल शेड्स ज्यांना अपेक्षित असतील त्यांच्यासाठी इथे ऑप्शन आहे. त्यानंतर थोडे युनिक कलर्स हवे असतील तर तेही कलर ऑप्शन तिकडे आहे. हो, मस्त. आणि हा एक पॅटर्न दाखवते, इरकल मधलाच आहे. ओहो, टेम्पल बॉर्डर म्हणतो आणि रेशीम बॉर्डर आहे ही पूर्ण. वा, सो त्याच्यामध्ये तुम्ही कलर्स बघू शकता. मस्त. त्यातही इथे तुम्हाला कलर ऑप्शन्स आहेत. बॉटल ग्रीन, त्यानंतर थोडे डार्कर शेड्स त्यामध्ये इथे तुम्हाला बघायला मिळतील. यामध्ये या साड्या आपण स्वतः पण वापरू शकतो आणि गिफ्टिंग साठी पण या साड्या चांगल्या आहेत. हा एक प्रकार आहे, चेकर्ड पॅटर्न आहे. वा, आणि सगळं त्याच्यामध्ये थ्रेड आहे. सो असं नाहीये की काही प्रिंट आहे. सो प्रॉपर हे जे काही तुम्ही स्क्रीनवर बघताय सध्या हे सगळं थ्रेड आहे. तुम्हाला हाताला ते फील होऊ शकतं. मस्त. ह्याचा पदर बघू शकतो का? हा पट्टी पदर आहे याचा. वा, किती सिम्पल सोबर पदर आहे हा. मस्त वाटतोय. ग्रेट. आता हा चेक्स मध्ये खूप छान पॅटर्न आहे. हे चेक्स आहे ते जरी थ्रेड मध्ये नाहीये हे सगळं. हो, किती वेगळं वाटतंय हे. मस्त, खूपच सुंदर. जो टोप पल्लू म्हणतात तो. हा, आणि याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल. वा, आणि अगेन ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं चेक्स थ्रेड वर्क आहे. थ्रेड वर्क आहे. ते थ्रेड्स आहेत सगळे. ऍक्च्युअल मध्ये ते धागे दोरे सगळे ना हे होऊ शकतात, फील होतात हाताला. आणि बॉर्डर पण खूप छान आहे. सुंदर. त्याच्यातही बरेच कलर ऑप्शन्स आहेत. कलर ऑप्शन्स आहेत. एवढे सगळे तुम्हाला कलर ऑप्शन्स त्यामध्ये बघायला मिळतील. सो ग्रीन मध्ये पण शेड, त्यानंतर मरून मध्येही, मग ब्लॅक मध्ये पण आहे, ब्लॅक रेड पण आहे, ब्ल्यू आणि त्यानंतर मरून पण आहे. बरंच उत्तम कॉम्बिनेशन आहे. हे एक बघू शकते का राणी? हे आहे ते जरी चेक्स मध्ये आहे. अच्छा, मगाशी होते ते थ्रेड मध्ये, हे जरी मध्ये आहे. किती सुंदर कलर आहे हा. वा, आता इरकल साडी जास्त बघायला मिळत नाही. हो, अगेन हा टोक पल्लू आहे प्रॉपर. त्याला काठ जसं असतं त्या पद्धतीने, आणि मेन तुम्हाला ही थोडी फेस्टिव्ह लुक देणारी आहे. म्हणजे थोडं उठावदार लुक वेडिंगला वगैरे यूज करू शकता अशा पद्धतीने. मस्त. या एका फंक्शन मध्ये तुम्ही ही नेसू शकता. अगदीच. त्याच्यामधले हे कलर ऑप्शन्स आहेत तिथे. बरेच कलर ऑप्शन्स आहेत. तुम्हाला आवडतील ते कलर्स तुम्ही इकडनं निवडू शकता. खूप सुंदर सुंदर कलर ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. मस्त. हा एक पॅटर्न दाखवते मी. टेम्पल बॉर्डर मध्ये आहे, सेमी सिल्क मध्ये येईल हा. सेमी सिल्क. साडी प्लेन आहे ना. ओके. आणि पदर सिंपल सोबत जसा नेहमी असतो तसाच. चिक्की फरस बॉर्डर आणि ब्लाउज याला कॉन्ट्रास्ट येणार. आणि कम्प्लीट साडी प्लेन असणार. हो. वा, परत मकर संक्रांती किंवा तर हळदी कुंकवाला बेस्ट ऑप्शन. त्याच्यामध्ये हे सगळे कलर्स आहेत. अरे वा, त्यात हे कलर्स बघा किती सुंदर आहेत. त्यानंतर तुम्हाला पेस्टल पण आहे, रेड आहे, ग्रे आहे. इथे तुम्हाला अगदीच लाईट पेस्टल येल्लो मध्ये, त्यानंतर ग्रीन मध्ये आहे. मस्त कलर्स आहेत. याला सगळ्याला कॉम्बिनेशन वेगवेगळे येणार, बॉर्डर आणि पदर. सही. हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल ना मंडळी, तर तुम्हाला वेळ काढून सुहासिनी ताईंकडे यावं लागणार आहे न्यू लुक्स या ब्रँडला भेट द्यायला. त्याच्यामध्येच हा लाईट कलर आहे. वा, आता बघितली, याच्या आधी बघितली ती होती प्लेन साडी. हो. आता ही आहे ती याच्यावरती साडीवरती बुट्टा येणार आहे. अरे वा. सो बघा, इरकल साडीमध्ये पण तुम्हाला एवढी व्हरायटी कुठेच बघायला नाही मिळणार जी इथे मिळेल. इरकल मध्ये विथ बुट्टी, विदाऊट बुट्टी, जर सोबतचं चेक्स किंवा तर थ्रेडचं चेक्स, इतकी व्हरायटी एकाच ठिकाणी अवेलेबल आहे. वा, मस्त. आणि गोल्डन जी बॉर्डर आहे ना, त्यामुळे साडीचा लुक जरा जास्त उठून दिसतोय. सुंदर वाटतंय हे. ग्रेट. ह्याच्या बुट्ट्यांमध्ये हे कलर्स आहेत सगळे. अरे वा, हा येल्लो कलर किती व्हायब्रंट वाटतो. येल्लो, हा मस्टर्ड पण मस्त दिसतोय. सुंदर. आता बघू आपण या सिल्क कॉटन मध्ये आहेत.
साडीच्या गडीचा पॅटर्न वेगळा असतो. बर. हो ऍक्च्युली अशा पद्धतीची आहे घडी, त्यामुळे आपण असं दाखवूया प्रेक्षकांना. ही साडी पूर्ण अशी येणार, प्लेन साडी येणार. वा, याचा फॅब्रिक किती सॉफ्ट आणि वेगळा वाटतोय आणि खूप छान बसते आणि दिसते पण छान. कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मुळे साडी जास्त छान दिसते. काय रेंज मध्ये जातात ह्या साड्या? या साधारण 5.5 ते 6.5च्या रेंज मध्ये आहेत. ओके. याच्यामध्येच हा पॅटर्न आहे तो चेकर्ड पॅटर्न. ओके. ऑल ओव्हर साडीवरती चेक्स येणार. वा, हा पदर येईल. पदर किती मस्त व्हायब्रंट ग्रीन कलर आहे एकदम, खूपच सुंदर वाटतंय हे. आणि कम्प्लीट साडी तुम्हाला या रंगात असणार, म्हणजे कलर कॉम्बिनेशन पण बघा किती युनिक आहे. पर्पल सोबत तुम्हाला ग्रीन कॉम्बिनेशन मस्त. त्याच्यामध्ये आता हे प्लेन मध्ये आहेत आणि हे चेक्स मध्ये आहेत. वा, हे चेक्स सिल्क आणि कॉटन येणार याच्यामध्ये, प्युअर सिल्क आणि कॉटन मिक्स. ओके, ग्रेट. आणि आता या आहेत त्या प्युअर सिल्क मध्ये आहेत. बर. प्युअर सिल्क ग्लेज किती वेगळा असतो ना. वा, कम्प्लीट साडी तुम्हाला अशी हो मस्त. आणि हे काय म्हणाला, सिल्क मध्ये ना? प्युअर सिल्क. वा, प्युअर सिल्क. काय रेंज जाते या साड्यांची आपल्याकडे? याची 10 पासून पुढे. अच्छा, 10,000 आहे ना अबाव. म्हणजे अगदीच प्युअर, अगदी प्युअर सिल्क. वा, मस्त. त्याचा फीलच कळतो लगेच. हो, सॉफ्टनेस किती आहे आणि मस्त. त्याच्यातले याच्यामध्ये एक प्लेन पॅटर्न येतो, आपण बघू. येस, प्लेन आणि चेक्स असे ऑप्शन्स आहेत त्याच्यात. ब्ल्यू आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशनच कमाल वाटतंय. साडी तुम्हाला अशी असेल आणि त्याच्यावरती ग्लेज तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसू शकतोय. लाईट पडल्यानंतर ती अजून जास्त ग्लेज करते, म्हणजे अशी शाईन करते. आणि अशा पद्धतीचा पल्लू येणार आहे त्याला. अगेन त्याच्यावरती पण तुम्हाला एकदम सॉफ्टनेस जाणवेल, प्युरिटी जाणवेल त्याची. मस्त. एक आणखी व्हरायटी दाखवते इल्कल मधली, जी प्युअर सिल्क आणि हँडलूम साडी आहे ही. अच्छा, ओके. ग्रीन विथ रेड कॉम्बिनेशन. वा, सो कम्प्लीट साडी तुम्हाला उघडून बघू. येस, मस्त वाटतेय. सो ही साडीचा कलर पॅरेट ग्रीन येणार आणि पदर आहे आणि हा ब्लाउज पीस येणार. वा, कॉन्ट्रास्ट ब्लाउज त्याच्यावरती सुंदर मस्त आहे. आणि प्युअर सिल्क मध्ये आणखी एक चेकर्ड पॅटर्न आहे. वा, व्हाईट आणि ग्रीन, बॉटल ग्रीन. मस्त. आणि हा असा पदर आहे त्याचा. आणि बॉटल ग्रीन कलरचा ब्लाउज येणार याला. खूप सुंदर वाटते ही पण साडी. मस्त. काहीतरी युनिक हवं वॉर्डरोब मध्ये तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन. टिपिकल बुट्टी आणि बॉर्डर नको असेल तर त्यांच्यासाठी अगदीच. त्याच्यामध्ये हा एक कलर आहे, प्लेन मध्ये कलर्स आहेत. मस्त. सो इरकल मध्ये मंडळी हा अख्खा सेक्शन तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की किती कलर ऑप्शन्स आहेत आणि किती व्हरायटी बघायला मिळणार आहे तुम्हाला. आणि 1000 रुपये स्टार्टिंग रेंज असं म्हणालात, राईट? आणि सिल्क मध्ये घ्यायला गेलो तर किती रेंज म्हणाला स्टार्टिंग? 10,000 अबाव. 10,000 अबाव. ओके, मस्त. सो या व्यतिरिक्त अजून काय कलेक्शन मध्ये आपण ठेवलेलं आहे? हो, दाखवते. माझ्याकडे एक बनाना पीठ साडी म्हणून आहे. साऊथच्या साड्या येतात त्या. ऍक्च्युअल त्या केळीच्या झाडाचं फायबर्स असतात, त्याच्यापासून ती साडी बनवली जाते. साडी आहे ती. मस्त. दाखवते. या साडीला काय म्हणाला तुम्ही? बनाना पीठ साडी. म्हणजे ही केळीच्या फायबर्स पासून, केळीच्या झाडाच्या फायबर्स पासून साडी बनवली जाते. हँडलूम साडी आहे ही. विदाउट ब्लाउज पीस येते आणि विथ ब्लाउज पीस येते. हो, काय कमाल ना. ही साडी बसते छान आणि जशी जशी वापराल तशी ती सॉफ्ट होत जाते. हा साडीचा कलर येईल आणि साडी अशी येणार आणि हा पदर येणार त्याचा. वा, काय रेंज मध्ये जाते ही साडी? ही 1800 ते 2200च्या रेंज मध्ये आहे. अरे वा, मस्त. याच्यामध्ये पण माझ्याकडे कलर्स भरपूर आहेत आणि नवीन नवीन येत राहतात. आता ही साडी येणार. ओके, ब्ल्यू मध्ये आणि हा पदर येणार. अरे वा, कमाल दाखवतात त्या साड्या, सुंदर दिसत आहेत. कॉम्बिनेशन्स खूप याच्यामध्ये वेगवेगळे आहेत आणि एकदम रेंज पण कमी आहे. हँडलूम साडी सिल्क असून पण रेंज एकदम कमी आहे. रेंज अगदीच इकॉनॉमिक रेंज आहे.
आणि याच्यात विथ ब्लाउज पीस पण येतात, त्यामुळे विथ ब्लाउज पीस असल्यामुळे रेंज थोडीशी त्याची वाढते. अच्छा. हा, आता हा साडीचा कलर आहे आणि हा वा, पदराचा कलर आहे. किती कमाल वाटते हे. मस्त, खूप युनिक अशी साडी आहे. सिमेट्रिकल बुट्टी येतील त्यामध्ये आणि तुम्हाला लाईन्स येणार आहेत. मस्त, ग्रेट. अजून काय वेगळं बघू शकतो आपल्याकडे? अजून माझ्याकडे पोचमपल्ली सिल्क कॉटन मध्ये, पोचमपल्ली इकत सिल्क कॉटन मध्ये साड्या आहेत. ओके, ते एखादं बघू शकतो? हो हो, दाखवते. हे पोचमपल्ली इकत इकत मध्ये आहे, सिल्क आणि कॉटन, प्युअर सिल्क आणि कॉटन आहे ही साडी. वा, सो पदर तुम्ही बघू शकता आणि मेन साडीचा जो पार्ट आहे तो बघा. काठ मात्र तुम्हाला सिंपल सोबर जरी काठाचं मिळणार आहे आणि जर आहे प्रॉपर त्याच्यात. मस्त. हा पदर येईल आणि याला प्लेन ब्लाउज पीस, पदराच्या रंगाचा ब्लाउज पीस येतो, दोन्ही बाजूला बॉर्डर येईल. अशीच ही साडी लाईट वेट आणि छान बसणारी बसणारी आहे. मस्त. काय रेंज जाते याची? याची 5 ते 6,000. बरं, हे पण अगदी प्युअर मध्ये आहे? प्युअर मध्ये. ओके. हा इकत पॅटर्न खूप जणांना आवडतोच. यामध्ये एक बॉर्डरचा पॅटर्न वेगळा आहे, तो दाखवते मी. नवीन आलेला बॉर्डरचा पॅटर्न आहे. कलर किती सुंदर आहे हा. नाही, सो हे बघा, बॉर्डर खालती बघा किती वेगळी दिसते तुम्हाला. सो हे स्कर्ट बॉर्डर मध्ये आहे. सो त्यामुळे तुम्हाला असं जम्बो स्कर्ट बॉर्डर म्हणतो ना, त्या पद्धतीने. सो तुमचा काठ वरपर्यंत इथे. मस्त, खूप सुंदर दिसते ही पण. सो हे लग्न सराईला पण छान आहे, गिफ्टिंग साठी छान आहे आणि बाकी सणासुदींना पण मस्त आहे. त्याच्यामध्ये भरपूर कलर ऑप्शन्स ठेवलेत तिकडे. हे खूप छान वाटतंय. हा सगळा सेक्शन त्यांनी तो वेगळा ठेवलेला आहे. तर ऑफकोर्स तुम्ही स्टोरला भेट दिली तर तुम्हाला अजून व्हरायटी त्यातली बघता येईल. नेक्स्ट काय बघतोय आपण? हे मी आता चंदेरी मध्ये दाखवते. अच्छा, चंदेरी पण आहे आपल्याकडे? चंदेरी आहेच आहे, भरपूर व्हरायटी चंदेरी मध्ये पण. मस्त. हे असं लोटस बुट्टा येईल साडीवरती पूर्ण, हा पदर येईल. वा, सो ही साडी कम्प्लीट अशी आहे. आता संक्रांत आहे म्हणून मी एक ब्लॅक कलर दाखवते. अदरवाईज चंदेरी मध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. ग्रेट. आणि चंदेरीची स्टार्टिंग रेंज काय जाते आपल्याकडे? साधारण 5,000. कॉटन चंदेरी मध्ये 5,000 स्टार्टिंग आहे. ओके. 5,000 ऑनवर्ड. आणि सगळे हे प्युअर मध्ये आहेत? प्युअर मध्ये. हँडलूम साड्या, हँडलूम साड्या. हँडलूम गरजेचं हे आहे. आणि डायरेक्ट फ्रॉम व्ह्युअर्स. डायरेक्ट फ्रॉम व्ह्युअर्स ना, हे महत्वाचं, की जे बनवणारे आहेत त्यांच्याचकडनं डिरेक्टली तुमच्यापर्यंत पोहोचते. असं नाही की त्याच्यामध्ये अजून 3-4 जण इन्व्हॉल्ड आहेत, तर तसं नाही. तर ताई, आय थिंक आपण बरंच काही कव्हर केलंय तुमच्याकडे. तर सुहासिनी ताईंना येऊन भेटा. न्यू लुक्स हा त्यांचा ब्रँड आहे. आणि महत्वाचं, महेश्वरी साड्या तर आपण आधीच्या पण व्हिडिओज मध्ये बघितलेल्या आहे. त्याची लिंक, जे आधीचे व्हिडिओज आहेत आपले, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, जेणेकरून जुने जे व्हिडिओज होते तेही तुम्ही रेफर करू शकता. त्याच सोबत नवीन जे कलेक्शन आलंय ते आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आणि कमी वेळात जास्त माहिती देण्याचा खरं तर प्रयत्न आहे. कारण की बघा केवढा स्टॉक आहे, खूप आहे. एवढी व्हरायटी दाखवायचं म्हणजे 2-3 तासांचा व्हिडिओ होईल आपला. पण तरी आम्ही इन शॉर्ट तुम्हाला जनरल माहितीसाठी म्हणून काय काय व्हरायटी आहे, काय प्राइस रेंज आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. थँक्यू सो मच ताई, वन्स अगेन इतकी छान माहिती दिली ती. तर मंडळी, तुम्हाला जर सुहासिनी ताईंना भेटायचंय आणि न्यू लुक्स या ब्रँडला भेट द्यायची तर कुठे यायचंय? आता मी आहे कर्वेनगर, पुणे येथे. एक्झॅक्टली कुठे? तर सिटी प्राईड कोथरूडच्या जवळ. कुठे? तर कुमार प्रांगण आहे ना, त्याच्या बॅक साईडला मीनाताई ठाकरे नगर आहे. सो तिथे एक बोर्ड दिसेल तुम्हाला रस्त्याच्या कोपऱ्यात. तिकडनं त्या गल्लीत आतमध्ये या. आतमध्ये आलात तर संकल्प नावाची सोसायटी आहे. त्या सोसायटीत आतमध्ये आल्यानंतर बी विंग मध्ये फ्लॅट नंबर आहे 46 आणि 47. इथे येऊन तुम्ही भेट देऊ शकता. शिवाय ते ऑनलाईन सुद्धा डील करतात. त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देते, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, इंस्टाग्राम लिंक देते आणि महत्वाचं त्या एक्झिबिशन सुद्धा करतात. सो पुणेकर नसाल आणि वेगळ्या शहरात आहात तर वेगळ्या शहरात येऊन सुद्धा ते एक्झिबिशन करत असतात. तर ताई, आपले अपकमिंग काही एक्झिबिशन आहेत? हो, जानेवारीमध्ये पुण्यातच एक्झिबिशन असणार आहे. ओके. 10, 11, 12 जानेवारीला हर्षल हॉलला एक्झिबिशन आहे. ग्रेट. आणि जानेवारी एंडला कोल्हापूरला एक्झिबिशन आहे. हॉटेल सयाजीला मी कोल्हापूरमध्ये येत असते. प्रत्येक 6 महिन्यांनी एक एक्झिबिशन कोल्हापूरमध्ये असतं. आणि याशिवाय आम्ही ठाणे, बोरिवली, दादर असे पण एक्झिबिशन करतो. ग्रेट. तर त्यांचे अपडेट्स तुम्हाला माझ्या व्हिडिओ थ्रू मिळतीलच. शिवाय तुम्ही त्यांना इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो केलं तर ते अपकमिंग एक्झिबिशन कुठे आहेत त्याचे सुद्धा डिटेल्स मिळत राहतील. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.